नमस्कार मित्रांनो, मी मेघा आणि तुम्ही पाहत आहात माझी योजना. आजची बातमी खास करून धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण गेल्या खरीप हंगामातील धान बोनसची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. बोनस कधी जाहीर होणार, किती रक्कम मिळणार आणि नेमका कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार, हे प्रश्न सध्या शेतकऱ्यांकडून विचारले जात आहेत. चला मग सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि विदर्भातील इतर धान उत्पादक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचं लक्ष सध्या धान बोनसच्या घोषणेकडे लागलेलं आहे. गेल्या खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना बोनस मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र अद्याप अधिकृत शासन निर्णयाची प्रतीक्षा कायम आहे. याच दरम्यान 6 ऑगस्ट 2026 रोजी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच बोनस मिळणार असल्याची ग्वाही दिल्याची माहिती समोर आली आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. मागील 2 वर्षांमध्ये पात्र धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा मात्र लागवडीचा खर्च वाढला असल्यामुळे शेतकऱ्यांकडून यापेक्षा जास्त बोनसची मागणी केली जात आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत राज्य सरकार धान बोनस देण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले होते. पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही देण्यात आली होती. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हा बोनस का महत्त्वाचा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. शेतीचा वाढलेला खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि धानाला मिळणारा बाजारभाव या सगळ्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे बोनसच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान धान खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या धानाचे पैसे काही ठिकाणी मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. उदाहरणार्थ, गोंदिया जिल्ह्यात 215 करोड रुपयांपेक्षा जास्त रकमेचे चुकारे अलीकडेच मंजूर झाल्याची माहिती आहे. मात्र हे धान खरेदीचे पैसे आहेत आणि बोनसची घोषणा हा त्यापेक्षा वेगळा विषय आहे, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आता तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जर तुम्ही धान उत्पादक शेतकरी असाल तर सध्या काय करायचं? तर सर्वात आधी तुमची संबंधित नोंदणी आणि कागदपत्रांची माहिती व्यवस्थित आहे का हे तपासा. 7/12, आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवा. कारण शासनाकडून बोनसबाबत अधिकृत निर्णय झाल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होऊ शकते. आणि हो, बोनसची रक्कम नेमकी किती असणार, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि त्यासाठी कोणत्या अटी असणार याबाबत अधिकृत शासन निर्णय आल्यानंतरच निश्चित माहिती समोर येईल. तर मित्रांनो, आत्तापर्यंतची परिस्थिती पाहिली तर धान बोनसबाबत सकारात्मक संकेत आणि मागणी दोन्ही आहेत. मात्र अधिकृत शासन निर्णय अजून महत्त्वाचा आहे. तो निर्णय कधी येतो आणि बोनसची रक्कम किती निश्चित होते याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. याबाबत पुढची अधिकृत माहिती समोर आली की ती आपण नक्की समजून घेऊया. त्यामुळे माझी योजना चॅनलसोबत जोडलेले रहा. आणि तुम्ही धान उत्पादक शेतकरी असाल तर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली किंवा विदर्भातील इतर कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात हेही कळवा. मी मेघा, भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. जय महाराष्ट्र.